मित्रांनो, बऱ्याच महिलांच्या मनात माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याविषयी हा प्रश्न आहे की हा फॉर्म ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन सबमिट करायचा आहे। ऑनलाईन सबमिट केला तर त्याची प्रिंट जमा करावी लागते का? मित्रांनो, हा अर्ज करण्याकरता सरकारमार्फत 2 पद्धती ठेवल्या आहेत। यापैकी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे। सरकारने ऑफलाईन फॉर्म ही पद्धत अशा महिलांसाठी सुरू केली आहे ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही अथवा इतर कोणत्या कारणामुळे त्यांना फॉर्म भरण्यात अडचण येत असेल तर त्या महिला ऑफलाईन फॉर्मची प्रिंट काढून त्यावरील माहिती व्यवस्थित भरून व कागदपत्रे घेऊन जवळच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेविका यांच्याकडे तसेच शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे हा फॉर्म स्वतः घेऊन जाऊन सबमिट करायचा आहे। म्हणजे ते तुमचा फॉर्म त्यांच्या मार्फत ऑनलाईन सबमिट करून देतील व त्याची यथायोग्य पोच पावती देतील, ती आपल्याकडे सांभाळून ठेवायची आहे। अर्जदार महिलेचा थेट ऑनलाईन फोटो सबमिट करावायचा असल्याने ऑफलाईन अर्ज जमा करताना अर्जदार महिला स्वतः हजर असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा ऑनलाईन फोटो सबमिट करता येऊ शकेल। ऑफलाईन अर्जाची PDF फाईलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावर क्लिक करून आपण ऑफलाईन अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकता। तसेच ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सबमिट करणे शक्य आहे अशा महिला घरबसल्या मोबाईलवरून नारी शक्ती दूत या ॲपवरून हा फॉर्म सबमिट करू शकतात। ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जाची कोणतीही प्रिंट त्यांना कोठेही जमा करण्याची गरज नाही। भरलेल्या अर्जाचे स्टेटस ते नारी शक्ती दूत या ॲपमध्ये पाहू शकतात। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्या संपूर्ण माहितीची व्हिडिओ याआधीच माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती आपण पाहू शकता। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाविषयीची आपल्या मनातील शंका दूर झाली असेल अशी मी आशा करतो। माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रांच्यात शेअर करा, म्हणजे त्यांच्याही मनातील शंका दूर होईल। तसेच व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।